वायव्य मुंबई मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास टाळाटाळ होत असल्याचा ठाकरे गटानं आरोप केलेला आहे आणि आयोगाला पत्राद्वारे या संदर्भात तक्रार देखील केलेली आहे। आयोगाचं उत्तर आल्यावर अमोल कीर्तीकर कोर्टातही जाणार असल्याचं समजतंय आणि या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, कीर्तीकर आता सगळे जी माहिती आहे ती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत, सीसीटीव्ही फुटेज देखील गोळा करण्याच्या प्रयत्नात ते होते, मात्र त्यांच्या हाती काही यश येताना दिसत नाहीये। मात्र या सगळ्या घडामोडींसंदर्भात नेमकी काय अपडेट समोर येते? अजिंक्य, ज्या प्रकारे आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलेला आहे, मात्र अजूनही जी मागणी अमोल कीर्तीकर यांनी केली होती त्या मागणीमध्ये मुख्यत्वे करून जी ईव्हीएमची मतमोजणी होती ती फेर मतमोजणी करावी ही एक पहिली मागणी होती। शिवाय दुसरी महत्त्वाची जी मागणी होती त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज म्हणजे दुपारी 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत या मतमोजणी केंद्रावर निकालाच्या दिवशी नेमकं काय घडलं या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी मागितलेलं होतं। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी त्यासोबतच पोलीस हे सीसीटीव्ही फुटेज देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप अमोल कीर्तीकर त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच राज्य निवडणूक आयोग त्यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोग यांना 2 दिवसापूर्वी अमोल कीर्तीकर यांनी पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तातडीने या संदर्भातील पावलं उचलावीत, या संबंधीचं उत्तर आम्हाला द्यावं। आपण पोलीस अधिकाऱ्यांना या संबंधी विचारणा केली, त्याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली, मात्र यामध्ये जबाबदारी संदर्भात सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणतात की सुरक्षेसंदर्भातली जी जबाबदारी होती ती पोलिसांची आहे, त्यामुळे पोलिसांनी पुढील पावलं उचलावी। तर पोलीस असं सांगतायत की अहवाल आतापर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आम्हाला प्राप्त झालेला नाही, त्यामुळे अमोल कीर्तीकर आता थेट कोर्टात जाणार आहेत। फक्त आठवड्याभराची प्रतीक्षा ते करतात की केंद्रीय निवडणूक आयोगाचं नेमकं उत्तर काय येतं आणि उत्तर आल्यानंतरच या निर्णयाविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं अमोल कीर्तीकर यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, बघूया आपण आता निवडणूक आयोगाकडनं कीर्तीकरांना नेमकं काय उत्तर दिलं जातं ते। वेदांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।